वाडवेकर आणि देवानंद पाटलांनी या कार्यक्रमाचं महत्व सांगितलं आहे. जवळजवळ गेली स्वातंत्र्य मिळाल्यापासून 50-60-70 वर्ष झाली. महाराष्ट्र निर्माण होऊन जवळजवळ 60 वर्ष झाली. त्या देशामध्ये अनेक कामगार आहेत. ज्या कामगारांच्या कुठल्या संघटना नाही. एखादा कारखाना असतो तिथं संघटना असते, सरकारी कर्मचारी त्यांची संघटना असते, शिक्षक आहेत त्यांची संघटना असते. त्या संघटनेच्या ताकदीच्या जोरावरती ते अनेक आपल्या हिताचे निर्णय घेत असतात. परंतु त्या देशामध्ये असंघटित कामगार जो कुठेही संघटित नाही, विस्कळीत आहे, अशांची संख्या खूप मोठी. सरकारी कर्मचारी जर आपण आपल्या राज्यातले बघितले 12 कोटी 13 कोटी लोकसंख्या आहे. शासकीय निमशासकीय कामगारांची संख्या 20 लाख. पण ते जर असंघटित कामगारांची संख्या बघितली तर 12 कोटी मध्ये तर जवळजवळ ती 1 कोटीच्या घरात आहे. अगदी एखाद्या घरामध्ये धुणी भांडी करणारी, झाडू पोछा मारणारी महिला ती सुद्धा असंघटित कामगाराच्या संधीमध्ये येते. ती पण एक प्रकारची कामगारच आहे. बांधकामावरती काम करणारा वर्ग आहे, महिला आहेत त्या कामगारच आहेत. रस्त्यावरती रस्ते करताना जे कामगार काम करतात ती कामगारच आहेत. अशी जी कामगार आहेत त्या कामगारांसाठी सरकारमध्ये एक वेगळा निधी काढून ठेवलेला असतो आणि त्या कामगारांना जीवनामध्ये त्यांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी काही मदत करण्याची सरकारचे नियम आहे. दुर्दैवानं याच्याकडे फार काही तरी लक्ष दिलं जात नव्हतं. पण शिवानंद पाटील साहेब म्हणजे जसं आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयसिंह देशमुख महाराज हे कामगार मंत्री झाले. खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातल्या या सगळ्या कामगारांना मदत देण्याचा निर्णय झाला. आणि तेव्हापासून मग त्या कामगारांची नोंदणी करणं आणि त्यांना एक प्रकारे शासनाच्या योजनांमधून जे काही देता येईल ते देण्याचं नियोजन सुरू झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अगदी एखाद्या कामगाराचं लग्न असेल तर त्या लग्नाला सुद्धा सरकारच्याकडनं मदत केली जाते. त्या कामगार मंडळाकडे लग्न झालं त्याच्या मंडळीच्या बायकोचं डिलिव्हरी असेल त्याच्याकरता मदत केली जाते. मूल जन्माला घातलं त्या मुलाचं शिक्षण, त्या मुलगा इंजिनिअरिंगला मेडिकलला गेला तरी त्याची फीस ह्या मंडळामार्फत भरली जाते. एखादा बांधकाम कामगार असेल तो बांधकाम कामगार काम करताना वर्ण पडतो, अपघात होतो, म्हणून ते होऊ नये म्हणून त्याला मग बूट देणं, हातात मोजे देणं, डोक्याला हेल्मेट, कमरेला पट्टा अडकवायसाठी जेवढे सेफ्टी सुरक्षा त्याच्या शरीराची असेल ती करण्याचं नियोजन मंडळामार्फत केलं. एखादा कामगार दुर्दैवानं पडला, अपघात झाला तर त्याला विमा दिला जातो. एखादा मयत झाला त्याच्या कुटुंबाला विमा दिला जातो. अशा प्रकारे सगळ्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी केली जाते. अगदी असंघटित कामगाराला जर एखादं घर बांधायचं असेल तर त्या घराकरता सुद्धा जवळजवळ 2 लाखापासून 4 लाख रुपयापर्यंतची मदत या असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून केली जाते. आणि त्यामुळं या असंघटित कामगारांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यामध्ये जागृती नाही. परंतु आज इथं बघितलं तर आपल्या सगळ्या सहकार्यांनी प्रकाशराव असतील, दादा इंगळे, अशोक पवार ही सगळी मंडळी आहेत, दादा पवार त्यांनी सगळ्यांनी गेली अनेक दिवस हा प्रोग्राम तयार केला. त्यातून तुमच्या नोंदण्या केल्या. आज जवळजवळ कोमनामधल्या एकट्या कोमनासारख्या गावात 200 लाभार्थी आहेत. म्हणजे 200 असंघटित मजूर आहेत. ज्यांनी नोंदणी केली नाही अशा अजून वेगळ्या असतात. आणि मग ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठी त्याचा लाभ या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून आपल्या सगळे तरुण सहकार्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना सगळ्याच्या वतीनं आपण धन्यवाद देऊया. त्या टाळ्या वाजवून सांगायला स्वतःकरता स्वतःला मला काय मिळतं हे सगळेच बघतात.
पण माझ्या गावातल्या सहकार्यांना, माझ्या गावातल्या लोकांना सरकारी योजनेचा फायदा झाला, ही भूमिका त्याच्या पाठीमागची. आज लाडकी बहीण योजना आहे, किती अर्ज भरले का सर? हप्ते मंजूर आले, खात्यावर जमा झाले. एक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं, त्याकरता ही योजना आहे. कारण शेवटी जिला घर चालवायचं तिला महिन्याच्या शेवटच्या वेळेस सगळा मेळ घालताना तिचीच ओढाताण होती आणि ती बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. त्यामुळे त्या भगिनीला एक प्रकारची मदत या निमित्तानं होईल. 1500 रुपये त्याचं मोल फार मोठं नसेल, पण एखाद्या स्वतःच्या मुलीकरता जर काही आणायचं असेल, नातवाला काही, नातीला काही आणायचं असेल, तरी तिला नवऱ्यापुढं मुलापुढं हात पसरावा लागतो. ती वास्तव आहे का नाही? मग अशा वेळेस तिच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्याच्यामधून ती स्वतः करता, स्वतःच्या कुटुंबाकरता, तिच्या मनात असते एखाद्या नवऱ्याला आपण काहीतरी आणून द्यावं, पण देऊ शकत नाही. स्वतःकरता कधी घेत नाही, कुटुंबाकरता राबत असते. अगदी औषध पाण्याच्या गोळ्या पैसा नाही म्हणून सुद्धा अनेक महिला अशा की आजार सांगत नाही. अशा महिलांसाठी म्हणून ती योजना आहे. अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी. आज मुलींना शिक्षण फुकट आहे. मुलींना पूर्वी शिकवलं जायचं नाही. घरात जर मुलगा आणि मुलगी असेल, परिस्थिती गरिबीची असेल, आई वडील काय म्हणायचे, मुलीला काय सासरीच जायचंय, कशात शिकवायचं, तिला 10वी झाली की लग्न करून टाक. पण पोराला मात्र इंजिनियर करू म्हणा, का तर परिस्थिती नाही म्हणून मुलीला सुद्धा शिकवलं पाहिजे. पण एक जर महिला शिकली तर ती एकटी सुशिक्षित होत नाही, तिचं होणारं कुटुंब सुशिक्षित करते, पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करते. त्यामुळे मुली पण शिकल्या पाहिजेत. या भावनेमधून आज मुलींना सुद्धा सगळं शिक्षण त्या ठिकाणी फुकट देण्याचा निर्णय झाला. एसटी मधनं 50% मोफत प्रवास करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आज जर नवरा मंगळवार गेला तर त्याला फुल तिकीट आहे, बायको गेली तर हाफ तिकीट आहे, म्हणजे 50% पैसे वाचले. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यातून एक प्रकारे महिलांना या समाजामध्ये सन्मानाचं स्थान दिलं जावं, अशी त्या पाठीमागची भूमिका आहे. आज 140 कोटीमध्ये 70 कोटी पुरुष आहेत, तसे 70 कोटी महिला आहेत. तर मग हा 50% हिस्सा आहे महिलांचा. तो जर सक्षम झाला नाही तर हा देश काय पुढे जाऊ शकणार नाही. त्याकरता अशा अनेक योजना आहेत, पण दुर्दैवानं त्या योजना गावापर्यंत पोहोचत नाहीत. पोहोचल्या तर ठराविक थोड्यांच्या घरामध्ये ती योजना जातात. आजपर्यंतचा अनुभव आहे. पण मी प्रकाशरावांच्या सगळ्या सहकार्याला धन्यवाद देतो की शेवटच्या माणसाचा विचार तुम्ही या ठिकाणी केला. जो अंत्योदयाचा विचार आहे, तो अंत्योदयाचा विचाराचा पाठपुरावा करत शेवटच्या माणसाला या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. निश्चितपणे अजून ज्या काही योजना असतील त्या आपण या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात. आणि या सर्वसामान्य गोरगरीब माणसाचे आशीर्वाद तुम्हाला पुढचं काम करायला निश्चितपणे उपयोगी पडतील. आपल्याला काम करण्याची अधिक शक्ती परमेश्वराने द्यावी, अशी या निमित्ताने दामाजींच्या चरणी प्रार्थना करतो. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व आलेल्या माता भगिनी वडीलधाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी थांबतो. जय हिंद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि